21 ऑगस्ट 1911 सोमवारची सकाळची वेळ होती. लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या कामावर जाण्यासाठी गडबड करत होते. पण पॅरिसच्या प्रसिद्ध लिव्र म्युझियमच्या भिंतीच्या मागे काहीतरी अघटित घडलं होतं. म्युझियममधून 3 माणसं बाहेर पडली, तर ह्या तिघांनी आदली संपूर्ण रात्र म्युझियमच्या एका कोपऱ्यात बसून लपून काढली होती. त्यांच्या हातात एक मोठी वस्तू होती जी त्यांनी एका जुन्या ब्लँकेटमध्ये गुंडाळली होती. ते धावत जवळच्या रेल्वे स्थानकावरती पोहोचले आणि सकाळची 7:45 ची ट्रेन पकडून गायब झाले. तर संपूर्ण जगाला हे माहितीच नव्हतं की त्यांनी आत्ताच जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती चोरली आहे. तर ती पेंटिंग दुसरी कोणाची नसून मोनालिसाची होती. तर आज या पेंटिंगची किंमत तब्बल $1 बिलियन इतकी आहे, म्हणजे साधारणतः 8,500 कोटी रुपये इतकी. पण विचार करा, हे पेंटिंग इतकं प्रसिद्ध का? यामागचं रहस्य काय आहे? तर आज आपण हेच या व्हिडिओमध्ये मोनालिसाच्या रहस्याचा असा पर्दाफाश करणार आहोत, जे तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल. तर मोनालिसाची पेंटिंग 1503 मध्ये लिओनार्दो दा विंची यांनी बनवायला सुरुवात केली होती. लिओनार्दो हा माणूस काय होता हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला ही पेंटिंग समजणारच नाही. तो फक्त पेंटर नव्हता, तर तो एक इंजिनियर, सायंटिस्ट, शिल्पकार, आर्किटेक्ट आणि थिअरिस्ट होता. त्याला पेंटिंग, खगोलशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि प्रकाशाचे शास्त्र अशा सर्व विषयात मास्टरकी होती. तो इतका प्रगत होता की त्याने त्या काळी विमानाचे आणि हेलिकॉप्टरचे नकाशे तयार केले होते. तर अशा एका जिनियस माणसाने जेव्हा आपली 15 वर्ष एका पेंटिंगसाठी दिली, तेव्हा त्यात काहीतरी खास असणार हे नक्कीच. तर ही पेंटिंग कोणाची आहे याबद्दल शेकडो वर्ष वाद चालले होते. काही लोक म्हणायचे की ती लिओनार्दोची आई आहे, काही म्हणायचे की ती इटलीची एखादी राणी असावी. पण 1550 मध्ये जॉर्जो वसारी नावाच्या एका लेखकाने लिओनार्दोचं चरित्र लिहिलं होतं. त्यानुसार ही स्त्री लिसा गेरागिर्दिनीची होती. तिचं लग्न फ्लॉरेन्समधील एका श्रीमंत रेशीम व्यापाऱ्याशी झालं होतं, ज्याचं नाव होतं फ्रान्सिस्को गियाकोंडो. फ्रान्सिस्कोने आपल्या पत्नीचं पोर्ट्रेट बनवण्यासाठी लिओनार्दोला काम दिलं होतं. तर इथूनच या पेंटिंगला 2 नावं मिळाली. पहिलं होतं मोनालिसा. इटालियन भाषेत मॅडमला मडोना म्हणतात. याचा शॉर्ट फॉर्म मोना झाला, म्हणून मोनालिसा म्हणजेच मॅडम लिसा असं नाव झालं. दुसरं होतं ला जोकोंडा, म्हणजेच लिसाच्या पतीचं आडनाव गियाकोंडो असं होतं, म्हणून तिला ला जोकोंडा असं म्हणतात. इटालियन भाषेत याचा अर्थ आनंदी किंवा हसमुख असाही होतो. जरी लिसा गेरार्दिनीची ओळख पटली असली तरी काही लोक मानायला तयारच नव्हते. 1987 मध्ये लिलियन स्वार्ट्स नावाच्या एका आर्टिस्टने डिजिटल टूल्स वापरून एक थिअरी मांडली होती. तिने लिओनार्दोचा स्वतःचा चेहरा आणि मोनालिसाचा चेहरा एकमेकांवरती ठेवून पाहिला, तेव्हा तिचं म्हणणं होतं की हे दोन्ही चेहरे मॅच होत आहेत, म्हणजेच लिओनार्दोने स्वतःला स्त्रीच्या रूपात रंगवलं आहे का? पण ही थिअरी फक्त एक अंदाज ठरली. खऱ्या संशोधनानुसार लिसा गेरार्दिनी हीच खरी मोनालिसा आहे. याचे पुरावे 2004 मध्ये फ्लोरेन्सच्या जुन्या कागदपत्रात सापडले होते. मग जर ही पेंटिंग आणि लिओनार्दो दोन्ही इटालियन होते, तर ही पेंटिंग फ्रान्समध्ये कशी गेली? तर 1516 मध्ये फ्रान्सचा राजा फ्रान्सिस एक याने लिओनार्दोला फ्रान्समध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. लिओनार्दो इटली सोडून फ्रान्सला गेला आणि सोबत ही पेंटिंग देखील घेऊन गेला. तिथे राजाच्या महालात राहताना तो या पेंटिंगवर काम करतच होता. 1519 मध्ये लिओनार्दोचा मृत्यू झाला आणि ही पेंटिंग राजाच्या रॉयल कलेक्शनचा भाग बनली. यानंतर 1797 मध्ये फ्रेंच क्रांतीनंतर ही पेंटिंग राजाच्या महालातून काढून लुव्र म्युझियममध्ये ठेवण्यात आली होती. तर मित्रांनो, जेव्हा आपण या मोनालिसाकडे पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की ही एखाद्या कॅनव्हासवर किंवा कापडावरती बनवलेली पेंटिंग असेल, पण तसं नाही आहे. लिओनार्दोने ही पेंटिंग पॉप्युलर नावाच्या झाडाच्या लाकडावरती पेंट केली होती. त्या काळी इटालियन पेंटर्समध्ये हे लाकूड खूप लोकप्रिय होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेंटिंगचा आकार. अनेक लोकांना असं वाटतं की मोनालिसा खूप मोठी पेंटिंग असेल, पण प्रत्यक्षात ती फक्त 77 सेंटीमीटर बाय 53 सेंटीमीटर आहे, एखाद्या सामान्य खिडकीपेक्षा देखील लहान. पण या छोट्याशा लाकडाच्या तुकड्यावर लिओनार्दोने जे केलं ते आजही जगाला थक्कच करतंय. तर लिओनार्दोने या पेंटिंगमध्ये एका खास शैलीचा वापर केला आहे, ज्याला स्पोमाटो असं म्हणतात. इटालियन भाषेत याचा अर्थ होतो धुरासारखे. जर तुम्ही मोनालिसाच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं तर तुम्हाला कुठेही स्पष्ट अशा रेषा दिसणारच नाहीत. तिचे केस आणि मागचे निसर्गचित्र यात कोणती सीमाच नाही. ते एकमेकात विरघळल्यासारखे वाटतात. रंगांच्या छट्या इतक्या बारकाईने मिसळल्या आहेत की मानवी डोळ्यांना त्यातील फरक ओळखणं अगदी कठीणच होतं. हे तंत्र वापरण्यासाठी लिओनार्दोने रंगांचे अनेक पातळ थर एकमेकांवरती लावले होते, ज्याला सुकायला कित्येक महिने देखील लागायचे. मोनालिसाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिचे हसू. तुम्ही तिच्याकडे पाहता तेव्हा ती हसताना दिसते, पण जेव्हा तुम्ही तिच्या ओठांवरती लक्ष केंद्रित करता तेव्हा ते हसू गायब होतं. लिओनार्दोला ऑप्टिक्स म्हणजेच प्रकाशाच्या शास्त्रांची खूप चांगली माहिती होती. त्याने मानवी डोळ्यांच्या रचनेचा अभ्यास केला होता. आपल्या डोळ्याचा मध्यभाग बारीक तपशील पाहतो, तर डोळ्याचा कडेचा भाग सावल्या आणि छटा
जास्त चांगल्या प्रकारे पकडतो. लिओनार्दोने मोनालिसाचे ओठ अशा प्रकारे रंगवले आहेत की त्यातील सावल्या तुमच्या फेरिपल व्हिजनला हसण्याचा भास निर्माण करतात. जेव्हा तुमचे लक्ष ओठांवरती नसते तेव्हा तिचे हसू गडद वाढते. ते हसू हुबेहूब बनवण्यासाठी लिओनार्दोने चक्क मृतदेहांच्या चेहऱ्याचा नसांचा अभ्यास केला होता. त्याने पाहिले होते की स्नायू हसण्यासाठी कारणीभूत असतात. एका हसण्यासाठी इतकी वैज्ञानिक मेहनत करणारा तो इतिहासातील पहिलाच कलाकार होता. तर आता वळूया त्या घटनेकडे ज्याने मोनालिसाला जगप्रसिद्ध असं बनवलं होतं. 21 ऑगस्ट 1911 रोजी विंचिंगो पेरुगिया नावाचा माणूस जो स्वतः लूर म्युझियममध्ये काम करत होता तो रात्री म्युझियमच्या एका कपाटात लपून बसला होता. सकाळी म्युझियम उघडण्यापूर्वी त्याने भिंतीवरून मोनालिसाची पेंटिंग काढली होती. तिची फ्रेम काढली आणि ती पेंटिंग आपल्या कपड्यांमध्ये लपून बाहेर पडला. पण गंमत म्हणजे ही चोरी झाल्याचे म्युझियमला 24 तास समजलंच नाही. एका आर्टिस्टला तिची पेंटिंग कॉपी करण्यासाठी जायचं होतं. तेव्हा त्याला दिसले की भिंत तर रिकामी आहे. त्याला वाटलं की फोटोग्राफीसाठी पेंटिंग नेली असावी. पण जेव्हा तपासाअंती समजले की पेंटिंग चोरीला गेली आहे तेव्हा संपूर्ण जगात खळबळच माजली. पोलिसांनी 60 डिटेक्टिव्ह कामाला लावले. संशयित म्हणून चक्क प्रसिद्ध पेंटर पाब्लो पिकासोलाही पकडण्यात आलं होतं. पेरुगिया हा एक इटालियन देशभक्त होता. त्याला वाटत होतं की नेपोलियनने ही पेंटिंग इटलीमधून चोरली आहे आणि ती आपल्या मायदेशी परत जायला हवी. प्रत्यक्षात लिओनार्दो स्वतःची पेंटिंग घेऊन फ्रान्सला गेला होता. पण पेरुगियाला हे माहीतच नव्हतं. त्याने 2 वर्ष ती पेंटिंग आपल्या घराच्या एका पेटीत लपून ठेवली होती. जेव्हा ही बातमी पेपर्समध्ये दररोज छापून येऊ लागली तेव्हा ज्या माणसाने कधी कलेचे नाव ऐकले नव्हते त्याला ही मोनालिसा माहिती झाली. 1913 मध्ये जेव्हा तो ही पेंटिंग इटलीमध्ये विकायला गेला तेव्हा तो पकडला गेला आणि मोनालिसा पुन्हा पॅरिसला परतली. तर मित्रांनो, तुम्हाला जर कोणी सांगितलं की जगात एक नाही तर 2 मोनालिसा आहेत तर तुमचा विश्वास बसेल का? हे ऐकायला एखादी कॉन्फरन्सी थेअरी वाटते, पण ही गोष्ट खरी असल्याची दाट शक्यता आहे. या दुसऱ्या मोनालिसाची गोष्ट 1504 मध्ये सुरू होते, जेव्हा राफेल नावाच्या एका दिग्गज कलाकाराने मोनालिसाचे एक स्केच बनवलं होतं. या स्केचमध्ये मोनालिसाच्या मागे 2 मोठे खांब दिसत होते जो लूर म्युझियममधील पेंटिंगमध्ये नव्हते. 1914 मध्ये लंडनमध्ये एक नवीन पेंटिंग समोर आली ज्याला आयलेवर्थ मोनालिसा असं म्हणतात. जेव्हा संशोधकांनी या दोन्ही पेंटिंग्सची तुलना केली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्यातली पहिली गोष्ट अशी होती की वय, म्हणजेच या दुसऱ्या पेंटिंगमधील मोनालिसा खूप तरुण दिसते. दुसरं होतं चेहरा. तिचा चेहरा थोडा पुढे झुकलेला होता. नंबर 3 पार्श्वभूमी, म्हणजेच या पेंटिंगच्या मागे तेच 2 खांब आहेत जे राफेलच्या स्केचमध्ये दिसले होते. काही तज्ज्ञांचे म्हणणे असं आहे की लिओनार्दो एकाच वेळी 2 पेंटिंग्सवरती काम करत होते. पहिली त्यांनी लिसाच्या पतीसाठी, म्हणजे जी तरुण होती त्यासाठी बनवली असावी, आणि दुसरी जी आज आपण पाहतो आहे ती. तर हे रहस्य आज हे कलाविश्वात चर्चेचा भागच आहे. काही वर्षापूर्वी इटालियन संशोधकांनी मोनालिसाच्या डोळ्यांची अतिशय उच्च क्षमतेच्या मायक्रोस्कोप खाली तपासणी केली. त्यांना जे सापडले ना ते पाहून जगाचे डोळेच विस्फारले. मोनालिसाच्या उजव्या डोळ्यात LV ही अक्षरे अत्यंत सूक्ष्मपणे लिहिलेली त्यांना आढळलीच. तर याचा अर्थ स्पष्ट होता, लिओनार्दो दा विंची. पण डाव्या डोळ्यात काही अक्षरे आणि अंक सापडले आहेत जे स्पष्टपणे वाचता येत नाहीत. ते CE किंवा B असू शकतात. तज्ज्ञांच्या मते काही गुप्त कोड असू शकतात जे लिओनार्दोने मुद्दाम तिथे लपवले आहेत. तिच्या पाठीमागील निसर्गचित्रात जो पूल दिसतो तिथेही 72 किंवा L2 असा आकडा आढळला आहे. हे अंक एखाद्या जागेचा नकाशा आहेत की अजून काही, हे आज हे कोणालाच माहिती नाही. आज मोनालिसा लूव्र म्युझियमच्या एका अशा हॉलमध्ये आहे जिथे दरवर्षी 90 लाखाहून अधिक लोक तिला पाहायला येतात. पण तिला पाहणे इतकं सोपं नाही. मोनालिसा एका विशेष बुलेट प्रूफ काचेच्या मागे आहे. ही काच फक्त गोळ्यांपासूनच नाही तर कॅमेऱ्याच्या फ्लॅशपासून देखील तिचं रक्षण करतं. तिची सुरक्षा यंत्रणा अगदी थक्क करणारीच आहे.